मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी होणार आहे। या निवडणुकीत 15 उमेदवार रिंगणात आहेत। मतदानासाठी आता केवळ 9 दिवस शिल्लक आहे। प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे। चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे। उन्हाचा पारा जसजसा वाढत आहे तसतसा निवडणुकीच्या प्रचाराला वेग येत आहे। कोकण शहरातील मतदारांच्या मनात काय आहे या संदर्भात लाईव्ह चंद्रपूरच्या टीमने जाणून घेतल्या काही प्रतिक्रिया। जो काही खासदार निवडून येत असेल त्यांच्याकडनं काय अपेक्षा राहील? त्यांच्याकडनं काही अपेक्षा नाही, फक्त रोजगार द्यावा मुलांना, बाकी काही नाही। तुम्हाला काय वाटलं? कोणत्या गावचे तुम्ही? आम्ही इथलेच. नाव काय आपलं? नानाजी थेरे. कोणाची हवा सुरू आहे असं वाटतं? आता आपल्याला तेवढी काही हवा माहित नाही। आपण इथे पण जाणून घेणार आहोत। तिथे स्थानिक आमचे दादा आहेत। दादा, आपण युवक आहात, सुजाण मतदार आहात, मतदान करणार आहात की नाही? हा, करणार आहे ना। काय वाटतं इथे एकंदरीत आपल्या पाणठेल्यावरती अनेक लोक येतात आणि अशा वेळेस एक चर्चा किंवा आपण ऐकतोय कुठली हवा सुरू आहे? सध्या तर बीजेपीचीच वाटत आहे हवा इकडे। एक आपलं नाव काय? धनराज सोंडवले. कुठे राहता आपण? धानोरा या गावाला. धानोराला राहता आपण। काय वाटतं कोणाची हवा सुरू आहे? सध्या तर हवा कोणाचीच नाही, दोनही लेवल मध्ये आहे। आम्हाला तर आता सध्या तर आपल्याला विकास जो करण तर तो उमेदवार आपल्याला योग्य वाटेल ना। कोण करणार तुमचं मते विकास? आता वरतं आपला मोदी साहेब आहे। मोदी साहेबाचा वरतं सरकार असल्यावर खालून मोदी साहेबाचाच माणूस पाहिजे ना। अच्छा, तर तो विकास होईल, नाही तर काही विकास होणार नाही ना। तरी तुमचं मत कोणाला? आमचं मत आता सुधीर भाऊलाच राहील। सोबत युवक आहेत, मला वाटतं कदाचित आपण मतदार आहात? हो। नक्कीच नवीन मतदार आहात। पहिल्यांदा मतदान आहे तुमचं? नाही, दुसऱ्यांदा केलं आहे। हो, नक्कीच लोकसभेची बिगुल वाजलेला आहे। रणसंग्राम खूप जोरात प्रचार सुरू आहे। काय वाटतं कोणाची हवा आहे? सध्या तर आमच्याकडे प्रतिभताची सवय आहे। हे आपल्यासोबत दादा पण आहेत। आपलं नाव काय? मोहन सावे. कुठल्या गावचे आपण? बाखर्डी. काय वाटतं कोणाची हवा सुरू आहे एकंदरीत? प्रतिभताचीच. नक्कीच। काका, तुम्हाला काय वाटतं कोणाची हवा सुरू आहे? आता मी सांगू शकत नाही, जे वेळ येईल त्या वेळेवर आपण पाहतो। नाव काय? कुशाल धोटे. काय वाटतं कोणाची हवा सुरू आहे एकंदरीत? नक्कीच आपली बीजेपी। कारण तर माहीत आहे का, आपला देश आहे ना तिसरी अर्थव्यवस्था बनून राहिला मोदीच्या काळात आणि आपल्याला पंतप्रधान मोदीच आवश्यकता आहे। आपला देश जर सामोर जायचा असेल तर मोदीची गरज जरुरी आहे आणि हे मोदीचंच निवडणूक आहे, त्यामुळे आम्ही सुधीर भाऊ मुनगंटीवारांना निवडू। आपला उमेदवार कोण असेल? आम्हाला लोकांबद्दल माहीत नाही, पण आमचे उमेदवार तेच जे सगळ्यांच्या मनात आणि जनात आहेत, आमचे सुधीरभाऊ मुनगंटीवार। कोणता उमेदवार तुम्हाला योग्य वाटतो? कमळवाला येईल असा अंदाज आहे बाबा। कोण? कमल। उन्हाळा लागला है, आंब्याची सीजन सुद्धा है। मेरे साथ हमारे भाईजान है। क्या कैसा लगता है ये चुनाव में किसकी हवा चल रही है? अभी तो यहाँ पे कांग्रेस और ये बीजेपी की यही दो चल रही है। फिर भी इसके अभी भाऊ और ताई ऐसा कुछ माहौल चल रहा है, क्या लगता है किसकी जीत होगी? ये बीजेपी की जीत होगी उम्मीदवार। आपल्याकडे लोकसभेची निवडणूक आहे 19 तारखेला, तर आपला उमेदवार कोण असेल? काँग्रेसला। मला कोणता उमेदवार योग्य वाटतो? आम्हाला नाही का उमेदवार तर सगळेच चांगले आहे, पण नाही का आम्हाला काँग्रेस आणि बीजेपीपेक्षा वंचित आघाडी चांगली वाटते। सुधीर मुनगंटीवार सर। सुधीर मुनगंटीवार सरच का बरं? सुधीर मुनगंटीवार सरांचं कार्य आहे तसं, विकास कामे आहेत। आज घुग्गूस जो होता एक 25 वर्षाआधी 20 वर्षाआधी, त्या रस्त्याने सहज माणसाला चालणं पण योग्य नव्हतं। आज प्रत्येक जागी सिमेंट रोड आलेत, बोरिंग आलेत, सर्व फॅसिलिटी आली। लोकसभा जी निवडणूक आहे यामध्ये 15 उमेदवार आहेत आणि या 15 उमेदवारामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहेत। खूप मोठं क्षेत्र आहे, मात्र या सर्व मतदार बंधूंना लाईव्ह चंद्रपूर चॅनलकडनं विनंती आहे की सर्वांनी मतदान करायचं।